विजयनगर राज्यात एक लहानसं गाव होतं. त्या गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. रामू आपल्या पत्नी आणि आपल्या 9 वर्षाच्या मुलासोबत राहत होता. रामू मेहनत तर करत असे, पण अधिक प्रयत्न करण्यापासून तो नेहमी टाळायचा आणि सतत आपल्या नशिबाला दोष देत राहायचा. रामूच्या सगळ्या शेतकरी मित्रांची चांगली प्रगती होत होती. एके दिवशी, अरे रामू, घे मिठाई खा. अरे, ही मिठाई कोणत्या आनंदात आहे? अरे, मी माझ्या मुलाचा शहरातील सर्वात मोठ्या शाळेत प्रवेश करून घेतला आहे. देवा, ही तर फारच छान बातमी आहे. तेवढ्यात रामूचा शेजारी नवीन तिथे आला. मिठाई तर माझ्याही वाट्याला येते, कारण यावर्षी मी माझं घर पक्क करतोय आणि सोबत एक दुकानही घेतोय. अरे वा भाऊ नवीन, तुझं नशीब तर फारच फळफळत आहे. अरे, यात नशिबाचा काय वाटा आहे? हे सगळं बुद्धी आणि मेहनतीचं फळ आहे. मी गेली 2 वर्षे माझ्या शेतात खूप मेहनत केली आणि आज त्याचं फळ मला मिळालं. हे मेहनत आणि नशिबाचं काही नाही. काही लोकांचं सगळं काही चांगलंच होतं आणि काही लोक माझ्यासारखे असतात. रामू उदास होऊन घरी गेला. त्याची पत्नी त्याला विचारू लागली, अहो, काय झालं? तुम्ही इतके शांत का आहात? अगं, माझ्या सगळ्या मित्रांची प्रगती होत आहे, फक्त माझीच नाही. मला समजत नाही की त्यांच्याकडे असं काय आहे जे माझ्याकडे नाही. अहो, तुम्ही म्हणालात की यावेळी शेत सांभाळण्यासोबत दुसरंही काम शोधाल. त्याचं काय झालं? अगं, काम शोधून काय फायदा? शेवटी परिणाम एकच, अपयश. अहो, अशी नकारात्मक विचारसरणी ठेवू नका. तुम्हाला योग्य दिशा मिळत नाहीये. हे ऐकून रामूला राग आला. अगं, तुला काय म्हणायचं आहे? मी दिशाहीन आहे, मला पैसा कमवता येत नाही. अहो, नाही नाही, माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी फक्त एवढंच म्हणते की तुम्ही भावनांमध्ये जास्त जगता आणि परिणामाची चिंता आधीच करता. अगं, मी गेली 10 वर्ष काम करतोय. मला काम कसं करायचं ते शिकवू नकोस. अहो, मला माफ करा. मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं. चला, जेवण करून घ्या. नको, मला जेवायचं नाही. ज्याचं नशीब झोपलेलं असतं त्याला ना भूक लागते ना तहान. रामू आपल्या नशिबाला दोष देत झोपायला गेला. मग दुसऱ्या दिवशी रामू जंगलातून परत येत होता, तेव्हा त्याला एक ऋषी तपस्या करताना दिसले. इथे कुणीतरी महान ऋषी तपस्या करत आहेत. मला त्यांच्या मार्गात आडवं जायला नको. तो मागच्या वाटेने जाणार इतक्यात आवाज आला, पाणी पाणी, मला खूप तहान लागली आहे. कुणी पाणी पाजेल का मला? रामू त्या ऋषींचे शब्द ऐकून त्यांच्या जवळ जातो आणि रामूने ऋषींना पाणी पाजलं. पुत्रा, तुझे खूप खूप आभार. या मार्गाने कोणी येत नाही, पण तू माझी मदत केलीस. ऋषी महाराज, हे माझं कर्तव्यच आहे. ऋषींनी रामूचं मन ओळखलं. अरे, तू इतका निराश का आहेस? ऋषी महाराज, मी कितीही मेहनत केली तरी मला यश मिळत नाही. आता आशा सोडली आहे मी. ऋषींनी रामूला एक चमत्कारी रोप दिलं. हे रोप तुझ्या अंगणात लाव. तू जितकी काळजी घेशील तितकं हे वाढेल आणि तुझं नशीबही खुलेल. पण हे गुपित कुणालाही सांगू नकोस. हे ऐकून रामू खूप आनंदी झाला. अरे वा, जर खरंच असं झालं तर आजपासून मला मेहनत करण्याची काहीच गरज नाही. मी निवांतपणे माझं आयुष्य जगेन. पाणी पाजल्याबद्दल एवढं मोठं वरदान मला मिळालं. तेव्हा ऋषी म्हणाले, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या रोपाचं गुपित फक्त आपल्या मनातच दडवून ठेव. या रोपाबद्दल जर चुकूनही कुणाला माहिती मिळाली तर त्याचंही नशीब उघडेल आणि या झाडावर त्याच्या नशिबाची एक फांदी उगवेल. त्यामुळे तुझं नशीब विभागलं जाईल. हो ऋषी महाराज, मी हे गुपित कुणालाही सांगणार नाही. ऋषींना पुढे काय घडणार आहे याची पूर्ण कल्पना होती. ते रामूला म्हणाले, आम्हाला शोधायचं असेल तर नदी काठी ये. पुढे तुला आमची गरज पडेल.
ही गोष्ट रामूला नीटशी समजली नाही, तरीही तो ते रोप घरी घेऊन आला. अरे, जर मी हे रोप आता सगळ्यांसमोर लावलं तर सगळे मला प्रश्न विचारतील. उद्या सकाळी लवकर उठून हे रोप आपल्या अंगणात लावीन. मग दुसऱ्या दिवशी रामूने ते रोप आपल्या अंगणात लावलं. रामूला रोप लावताना पाहून त्याची पत्नी त्याच्या जवळ आली. अहो, तुम्हाला कधीपासून झाडांची आवड लागली? मीना, तू माझी पत्नी आहेस म्हणून मी तुला एक वचन द्यायला सांगतो. या रोपाबद्दल तू कधीही मला काहीही विचारायचं नाही, ठीक आहे? अहो, ठीक आहे. मग या रोपाची रोजची देखभाल तुम्हालाच करावी लागेल. माझ्याकडे आधीच खूप कामं असतात. हो हो, तू काळजी करू नकोस. रामू रोज त्या रोपाला पाणी घालू लागला. ते रोप हळूहळू मोठं होऊ लागलं आणि त्याच्यासोबत रामूचं नशीबही उघडू लागलं. मीना, यंदा आपली शेती खूपच चांगली झाली आहे आणि नफाही भरपूर झाला आहे. अरे वा, अखेर तुम्ही माझं म्हणणं ऐकलत. अगं, कोणतं म्हणणं? अहो, मीच तर सांगितलं होतं की नकारात्मक विचार सोडून संपूर्ण मनाने मेहनत करा. हो हो, तू बरोबर आहेस. माझं नशीबच खुल्लं आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. रामूला माहीत होतं की हे सगळं त्या रोपामुळेच घडत आहे. हळूहळू रामूने आपलं घर पक्क करून घेतलं. त्याने सगळी नवी सामग्री विकत घेतली आणि गायीही पाळल्या. हळूहळू ते रोप झाडात बदलू लागलं. त्या झाडावर गुलाबी रंगाची मोठी मोठी अतिशय सुंदर फुलं उमलू लागली. फुलं जितकी सुंदर होती त्याची सुगंधी महक त्याहूनही मोहक होती. रामूचं संपूर्ण अंगण त्या फुलांच्या सुवासाने दरवळत राहत होतं. हळूहळू तो सुगंध संपूर्ण गावात पसरला. एक दिवस शेजारी राहणाऱ्या नवीनची पत्नी शोभा मीना जवळ आली. मीना, तुझ्या अंगणात हे सुंदर आणि सुगंधी फुलाचं झाड लावल्यापासून संपूर्ण गाव सुगंधाने दरवळतंय. हो, तू बरोबर म्हणते शोभा. सोनूच्या वडिलांनीच या झाडाची नीट काळजी घेतली आहे. आणि या झाडांच्या फुलांची एक खासियत आहे. ही फुलं कधीही कोमेजत नाहीत आणि याचं एकही पान गळत नाही. हे झाड कायम हिरवगारच राहतं. हो, आज आपल्या नगराच्या मंदिरात पूजा आहे. का नाही आपण या झाडाची फुलं तोडून मंदिर सजवूया. महाराजही तिथे येणार आहेत. ते खूप आनंदी होतील. हो, तुझं म्हणणं बरोबर आहे शोभा. इतकी सुंदर फुलं मंदिरातच शोभून दिसतील. तेवढ्यात तिथे रामू आणि नवीनही आले. मीना रामूला शोभाचा प्रस्ताव सांगते. रामू थोडा विचारात पडतो. अहो वहिनी, तुम्हाला या झाडाची सुंदर फुलं आणि सुगंध दिसतोय, पण तुम्हाला माहिती आहे का की हे झाड विषारी आहे. या झाडाच्या फुलांना हात लावून जर चुकून तुम्ही स्वतःला स्पर्श केला तर त्या विषामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो. हे ऐकताच सगळे घाबरून गेले. एवढं विषारी झाड तू आपल्या अंगणात का लावलं आहेस? आता मला तुम्हा सगळ्यांना सत्य सांगावंच लागेल. कसलं सत्य? हे रोप मला माझ्या लहानपणीच्या मित्राने शानूने दिलं होतं. मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा तो फार आजारी होता. त्याला झाडांवर खूप प्रेम होतं. हे रोप त्याने एका खास परदेशातून मागवलं होतं. आपल्या शेवटच्या श्वासावेळी त्याने हे रोप मला दिले आणि तो रोप मला देताना म्हणाला, मित्रा, मी या रोपाची नीट देखभाल करू शकलो नाही, पण तू मात्र नक्की कर. आता सांगा, मृत्यूच्या अवस्थेत असलेल्या मित्राची विनंती मी कशी नाकारू शकलो असतो? मी त्याला वचन दिलं होतं. नंतर मला एक वैद्य भेटले. त्यांनी मला सांगितलं की हे झाड जितकं सुंदर आणि सुगंधी असेल तितकंच ते अधिक विषारीही होत जाईल. मित्राला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठीच मी हे झाड माझ्या अंगणात लावलं. जर मी याची खरी माहिती तुम्हा सगळ्यांना आधी सांगितली असती तर तुम्ही मला कधीच हे झाड लावू दिलं नसतं. रामूच्या या खोट्या कथेवर सगळ्यांनी विश्वास ठेवला. भाऊ, तुम्ही किती महान आहात. मित्रासोबत केलेले वचन तुम्ही पाळलत. आम्हाला तुमचा अभिमान आहे. असे सगळे जण म्हणाले. ते झाड आता आणखीन मोठं होऊ लागलं होतं. त्यावर फुलांसोबतच रसाळ फळंही येऊ लागली होती.
रामूची प्रगती झपाट्याने होतच होती. त्याने आपल्या शेतासाठी बैलही विकत घेतले होते. एके दिवशी रामूचा मुलगा सोनू आणि शेजारील नवीनचा मुलगा मोनू रामूच्या अंगणात खेळत होते. मोनूची नजर त्या झाडावर लागलेल्या रसाळ फळाकडे गेली. ती फळं इतकी चविष्ट दिसत होती की मोनूला त्याचा मोह आवरला नाही. सोनू, चल ना, त्या झाडाचं फळ चाखूया. बघ किती रसाळ दिसतंय. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. नको रे, बाबांनी मला त्या झाडाला हात लावू नको असं सांगितलं आहे. तुला फळ खायचं असेल तर आपण आईकडे मागूया. थांब, मी आताच आत जाऊन तुझ्यासाठी फळ आणतो. सोनू आत जाताच मोनूने झाडावरचं एक फळ तोडलं आणि ते घेऊन आपल्या घराकडे धावत गेला. मोनू फळ खात असतानाच त्याचे वडील नवीन तिथे आले. बाबा, हे फळ चाखून बघा, किती चविष्ट आहे. नवीनने फळ चाखलं. त्याला इथे खूपच चांगलं लागलं. अरे वा, हे फळ कुठून आणलंस? बाबा, हे फळ मी सोनूच्या अंगणात भिंतीजवळ लावलेल्या झाडावरून तोडलं. हे ऐकताच नवीन दचकला. भीतीने त्याने ते फळ हातातून फेकून दिलं. हे देवा, तू आणि मी दोघांनीही त्या विषारी झाडाचं फळ खाल्लं. आता आपलं काय होणार? काही वेळ गेला पण ना नवीनला काही झालं ना त्याच्या मुलाला. तो मनात म्हणाला, रामू म्हणाला होता की हे झाड फारच विषारी आहे. मग असं काहीच का झालं नाही? नक्कीच यामागे काहीतरी वेगळंच कारण असावं. मला याचा शोध घ्यायलाच हवा. मग दुसऱ्या दिवशी रामू त्या झाडाला पाणी घालत होता. तेवढ्यात नवीन त्याच्या घरी आला आणि आजूबाजूला बारकाईने पाहू लागला. अवघ्या काही महिन्यांपूर्वी रामूची परिस्थिती इतकी वाईट होती की त्याला शेत विकण्याची वेळ आली होती. आणि आज मात्र त्याचं घर आणि त्याचं नशीब दोन्हीही पूर्णपणे बदलले होते. नवीन रामूकडे गेला आणि त्याच्याकडून सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. अरे रामू, तुला माहित आहे का काल काय झालं? मी आणि सोनूने या झाडाचं फळ खाल्लं होतं आणि आमचं नशीब बघ, आम्हाला काहीच झालं नाही. तू या झाडाबद्दल जे सांगितलं होतंस त्यानुसार तर आतापर्यंत काहीतरी अनर्थ घडायला हवा होता, पण तसं काहीच घडलं नाही. हे ऐकून रामू क्षणभर घाबरला पण स्वतःला सावरत तो म्हणाला, अच्छा, मग तर ही चांगलीच गोष्ट आहे. हे झाड विषारी नाहीच बहुतेक. वैद्यजींनी या झाडाला एखादं दुसरं झाड समजलं असावं. अरे, तुझ्या त्या मित्राचं नाव काय होतं बरं? हो, शानू. हा शानू कुठल्या गावात राहत होता? रामू गोंधळून म्हणाला, अरे, तू हे सगळं का विचारतोस? कारण मला माहिती आहे की तुझा शानू नावाचा असा कोणताही बालपणीचा मित्र नाही. मी चौकशी करून घेतली आहे. या नगरात असं कुठलंच गाव नाही आणि अलीकडे शानू नावाच्या कुणाचाही मृत्यू झालेला नाही. हे ऐकताच रामू पूर्णपणे घाबरून गेला. अरे, तू नेमकं काय म्हणतोस नवीन? बघ, मला कामासाठी उशीर होतोय, मी निघतो. तो असे म्हणत रामू विषय टाळण्याचा प्रयत्न करू लागला. नवीन मात्र ठामपणे म्हणाला, माझं एवढंच म्हणणं आहे की तू आम्हा सगळ्यांना खोटं सांगितलं आहेस. तुला या झाडाचं खरं सत्य सांगावंच लागेल, नाहीतर काय करशील? रामूने विचारलं. नाहीतर मी थेट महाराजांकडे जाऊन तुझी तक्रार करीन की तू आपल्या अंगणात एक विषारी झाड लावलं आहेस. तुझ्या या खोट्याला मी सत्य ठरवीन आणि हे झाड कायमचं मुळासकट कापून टाकायला लावीन. हे ऐकून रामू गोंधळून गेला. त्याला ऋषी महाराजांचे शब्द आठवत होते, पण त्याच वेळी झाड तोडले जाईल या भीतीने तो अस्वस्थ झाला होता. शेवटी रामूने नवीनला सगळी खरी गोष्ट सांगून टाकली आणि ज्या क्षणी त्याने सत्य सांगितलं त्याच क्षणी त्या झाडावर नवीनच्या नशिबाची एक फांदी उगवली. अरे, हे तर कमालच झालं. आता तर माझंही नशीब उजळणार. नवीन, तुझं नशीब तर आधीपासूनच चांगलं आहे. तुला या झाडाची काय गरज आहे? खरं तर तुलाही याची गरज नाही. तू मेहनत केली असतीस तर एक दिवस नक्कीच यशस्वी झाला असतास. तूही हा मार्ग स्वीकारलास म्हणून आता माझ्यावर बोट दाखवण्याचा तुला काहीही अधिकार नाही. रामूने मात्र त्याला ही गोष्ट सांगितली नाही की या झाडाचं गुपित कुणालाही सांगायचं नाही.
यानंतर नवीनच्या आयुष्यातही सगळं काही चांगलं होऊ लागलं, पण रामूची प्रगती हळूहळू थांबू लागली होती. एक दिवस नवीन गंभीर विचारात बसला होता. तो मनातच म्हणाला, या रामूला जेवढं मिळालं आहे तेवढं त्याच्यासाठी पुरेसं आहे. काम नीट करायलाही त्याला येत नाही. मीच त्याला सगळं शिकवलं होतं आणि आता बघा तो फक्त नशिबावर जगतोय. माझ्याकडे बुद्धी आहे, मेहनत आहे आणि जर माझ्याकडे माझ्या नशिबाची शक्तीही आली तर मी या नगरातील सगळ्यात श्रीमंत माणूस होईन. मला हे झाड माझ्या अंगणात आणायलाच हवं, म्हणजे मी स्वतः त्याची देखभाल करू शकेन आणि सगळं फळ मला एकट्यालाच मिळेल. मग दुसऱ्या दिवशी नवीन राजाकडे गेला आणि हात जोडून विनवणी करू लागला. महाराज, माझ्या शेजारी राहणाऱ्या रामूच्या घराची भिंत माझ्या अंगणात आली आहे आणि ती जमीन आमची आहे. रामू आमचा फार जुना शेजारी आहे, म्हणून आम्ही आतापर्यंत काही बोललो नाही. पण आता आम्हाला आमचं घर वेगळं करायचं आहे आणि त्या जमिनीची आम्हाला गरज आहे. तेव्हा रामू म्हणाला, महाराज, असं काहीच नाही. ती अंगणाची जमीन आमचीच आहे. मग नवीन रामूला धमकावत म्हणाला, जर तू मला ती जमीन दिली नाहीस तर मी महाराजांना सगळं सांगून टाकीन, त्या झाडाबद्दल आणि त्याच्या गुपिताबद्दल. रामू, विचार करून बघ, हे गुपित लपून राहणार नाही. अरे, तू कोणत्या रहस्याची, कोणत्या झाडाची गोष्ट करत आहे? महाराज, मीच सांगतो, रामूच्या अंगणात असलेल्या त्या झाडाबद्दल. नवीनने सगळं राजाला सांगून टाकलं. जर ते झाड आपल्या ताब्यात आलं तर आपण केवळ या राज्यावरच नव्हे तर संपूर्ण जगावर राज्य करू शकू. आपल्याकडे केवळ कौशल्यच नाही तर नशिबाची साथही असेल. राजासोबतच मंत्र्यांनीही हे गुपित ऐकून घेतलं. तेवढ्यात त्या झाडाच्या फांद्या वाढू लागल्या आणि हळूहळू त्यांची उंचीही वाढत गेली. मंत्री घरी गेल्यावर त्यांनी ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली. अगं, ऐकलंस का? शेजारच्या गावातल्या रामूच्या घरी एक जादुई झाड आहे. ते झाड झोपलेलं नशीबही जागं करतं म्हणे. मंत्र्याच्या पत्नीने ही गोष्ट आपल्या शेजाऱ्यांना सांगितली आणि पाहता पाहता ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली. जसं जसं हे गुपित पसरत गेलं तसं तसं त्या झाडाच्या फांद्या वाढतच गेल्या. ते झाड संपूर्ण राज्यात पसरू लागलं. हे काय? हे झाड तर थांबायचं नावच घेत नाही. जितकं गुपित पसरत जाईल तितकं हे झाड वाढत जाईल. असंच चालू राहिले तर हे संपूर्ण राज्य व्यापून टाकेल. लोक घाबरून बोलू लागले. झाडाच्या फांद्या संपूर्ण गावात पसरल्या होत्या. सगळं गाव या संकटामुळे त्रस्त झालं होतं. नवीनच्या घरातूनही झाडाच्या मुळ्या बाहेर येऊ लागल्या. घाबरलेला नवीन धावतच रामूकडे आला. रामूच्या घराभोवती तर पूर्ण झाडच पसरलं होतं. रामू, हे काय चाललंय? हे झाड तर थांबायचं नावच घेत नाही. रामूने शांतपणे उत्तर दिलं, हो, कारण या झाडाचं गुपित चारही बाजूंनी पसरत आहे. मी त्या दिवशी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली होती. हे गुपित ज्याला ज्याला कळेल त्या प्रत्येकाच्या नशिबाची एक फांदी या झाडावर उगवते. पण हे झाड तर आपली तयार झालेली घरं, आपली शेती सगळंच नष्ट करत आहे. आता मी काय करू? हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. तुलाच काहीतरी उपाय करावा लागेल. तेवढ्यात तिथे राजा पधारले. रामू, तुझ्यामुळेच हे सगळं झालं आहे. जर तू या झाडाला वाढण्यापासून थांबवलं नाहीस तर आम्ही तुझं सगळं काही जप्त करू आणि तुला तुरुंगात टाकू. तेव्हा रामूला ऋषी महाराजांचे शेवटचे शब्द आठवले. जर तुला आम्हाला शोधायचं असेल तर नदी काठी ये. पुढे तुला आमची गरज पडेल. रामू धावतच नदी काठी गेला. तिथे त्याने पाहिले की ऋषी महाराज तपस्येत मग्न होते. रामू हात जोडून म्हणाला, ऋषी महाराज, आम्हाला तुमची फार गरज आहे. कृपया आम्हाला वाचवा. त्या झाडाने भयंकर रूप धारण केले आहे. काहीतरी उपाय करा. मी तुला आधीच सांगितलं होतं की हे गुपित कुणालाही सांगू नकोस, पण तुला लालच सुटला. झाड तोडलं गेलं तर तुझं नशीब पुन्हा झोपेल. या भीतीने तू हे सगळं केलंस. तू आपलं सगळं धन त्या झाडाच्या भरोशावर कमावलं आहेस. तुला स्वतःवर इतकाही विश्वास नव्हता का की झाड कापलं गेलं असतं तरी तू मेहनत करून आपलं धन दुप्पट करू शकला असतास. मला माफ करा महाराज, मी लालसेपोटी हे सगळं केलं. अरे,
जो माणूस मेहनतीपासून पळ काढतो आणि फक्त नशिबाच्या जागृत होण्याची वाट पाहतो त्याच्याकडे सर्व काही येतं खरं, पण ते जास्त काळ टिकत नाही. हा धडा तुला कायम लक्षात ठेवायला हवा. मी हा धडा कायम लक्षात ठेवीन ऋषी महाराज, पण कृपया काही उपाय सांगा. हे झाड वाढतच चाललं आहे, ते संपूर्ण राज्य उद्ध्वस्त करेल. अरे, जसं लोखंडाला लोखंडच कापतं तसंच आता तुलाही तसाच उपाय करावा लागेल. ताबडतोब जाऊन त्या झाडाचं एक फूल, एक फळ आणि एक पान घेऊन ये. ते सगळं बारीक वाटून एक मिश्रण तयार कर. ऋषी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रामूने तसंच केलं. ऋषी महाराजांनी नदीचे पाणी एका घड्यात भरलं आणि त्या झाडाचे फूल, फळ व पानांपासून बनवलेले मिश्रण त्या घड्यात टाकलं. हा घे पाण्याचा घडा. या घड्यातील पाणी तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत राज्यातील प्रत्येक व्यक्ती एक घोट तरी ते पाणी पित नाही. या पाण्यात त्या झाडाचे अंश मिसळले आहेत. जो कोणी हे पाणी प्यायलं त्याच्या नशिबाची फांदी त्या झाडावरून आपोआप कमी होऊ लागेल. पण महाराज, हे कसं शक्य होईल? हे सांगून ऋषी महाराज पुन्हा तपस्येत लीन झाले. रामू मनातच म्हणाला, आता काहीतरी मार्ग काढायलाच हवा मला. रामूला एक युक्ती सुचली. त्याने ऋषी महाराजांना प्रणाम केला आणि तो घडा घेऊन थेट महाराजांकडे गेला. तेव्हा राजा आणि मंत्री त्या झाडाला कापण्याची योजना आखत होते. मंत्री म्हणाले, महाराज, त्या झाडाच्या फांद्या कापल्या तरी त्या तुटत नाहीत. ते झाड इतकं मजबूत आहे की ते नष्ट कसं करायचं हेच कळत नाही. तेव्हा रामू पुढे येत म्हणाला, महाराज, माझ्याकडे यावर एक उपाय आहे. काय उपाय आहे रामू? लवकर सांग. रामूने घडा राजाकडे देत सांगितले, महाराज, या घड्यात जादुई शक्ती आहे. यात त्या जादुई झाडाचे अंश मिसळलेले आहेत. जर आपण या घड्यातील पाणी प्यायलं तर ते झाड आपोआप कमी होऊ लागेल. पण तुम्ही जर सर्वात आधी या घड्यातील पाणी प्यायले तर प्रजेलाही या गोष्टीवर विश्वास बसेल आणि तेही पाणी पितील. राजा विचारात पडले. अरे, याचा काय पुरावा आहे? आमचे महाराज कोणाच्याही हातून सहज काहीही पित नाहीत. महाराज, आता त्या झाडापासून संपूर्ण प्रजेला वाचू शकणारे तुम्हीच आहात. मंत्रीजी, आम्ही पाणी पिऊ, कारण या लालसेत आम्हीही तितके सहभागी आहोत जितके आमची प्रजा आहे. राजाने पहिला घोट घेतला आणि घडा मंत्र्याकडे दिला. मंत्रीजी, या घड्यातील पाणी सगळ्यांना पाजून त्यांच्या मनात निर्माण झालेला लालच संपवा. जशी आज्ञा महाराज. आपणही पाणी प्या मंत्रीजी. हो महाराज, ही गोष्ट नगरभर पसरवण्यात माझाच हात होता, त्यामुळे मीही या सगळ्यात दोषी आहे. माणसाला लालच कधी संपत नाही. लालच जितका वाढतो तितकं नशीब कमजोर होत जातं. संपूर्ण राज्याच्या लालसेमुळेच या झाडाची भाग्योदयाची शक्ती अनियंत्रित झाली आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. असंच चालू राहिलं तर हे झाड वाढतच जाईल आणि सगळ्यांचा नाश करेल. मंत्र्यांनी त्या घड्यातील पाणी प्यायलं आणि मग ते पाणी सगळ्यांमध्ये वाटलं. हळूहळू संपूर्ण नगरातील लोकांनी त्या घड्यातील पाणी प्यायले. तेवढ्यात ते झाड हळूहळू कमी होऊ लागलं. त्याच्या पसरलेल्या फांद्या आणि मुळं आतमध्ये ओढली गेली आणि ते झाड एका छोट्या रोपात बदललं. तो घडा संपूर्ण नगरातून फिरत अखेरीस नवीनकडे पोहोचला. नवीनने एक घोट घेतला आणि मग तो घडा रामूकडे दिला. आता ते झाड एक लहानसं रोप बनलं होतं. हे आता झाडाचं रोप झालं आहे. ही अडचण आता तूच सांभाळ. आम्ही तर मेहनत करूनच आपलं धन कमावणार आहोत. रामूनेही त्या घड्यातील पाणी प्यायलं आणि ते रोप एका छोट्याशा बीजात रूपांतरित झालं. नवीनने विचारलं, आता या बीजाचं काय करणार आहेस रामू? पुन्हा झाड उगवणार का? सगळ्यात आधी लालसेचं बीज माझ्या मनात उगवलं होतं. मला आता या बीजाची काहीही गरज नाही. असं म्हणत रामूने ते बीज नदीत सोडून दिलं. त्यानंतर त्याने नशिबाला दोष न देता मनापासून मेहनत करायला सुरुवात केली. यावेळी रामूने खूप प्रगती केली, पण कोणत्याही जादुई झाडामुळे नाही, तर स्वतःच्या मेहनत आणि चिकाटीमुळे. तर मित्रांनो, आपल्याला या कथेतून एकच शिकवण मिळते. नशिबाला जाग करण्याची एकच किल्ली आहे, ती म्हणजे मेहनत. माणूस जितकी मेहनत करतो तितकंच नशीबही त्याचं चांगलं असतं.
तर मित्रांनो, कथा कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.